खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथे महिन्याला 5% व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संगणिका संदेश मानकामे या महिलेनं लोकांना आकर्षक व्याजदर आणि भिशीच्या हप्त्यांचे आश्वासन देत पैसे जमा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे। अनेक खातेदारांना परतावा न देता दिलेले पोस्ट डेटेड चेक बाउन्स झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तब्बल 40 तक्रारदारांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तपासादरम्यान मानकामे यांनी 1,68,00,000 रुपयांचे देणे असल्याचे स्वतः मान्य केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। डीवायएसपी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर पुढील तपास करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या रकमेतील पैशातून मानकामे यांनी मोहपाडा येथे मोठी इमारत बांधली, तसेच परदेश प्रवासही केला आहे। नवरा साधा ग्रामपंचायत कर्मचारी असून एवढी संपत्ती कशी जमवली हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। या फसवणुकीमुळे सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे। तक्रारदारांकडून नागरिकांना संगणिका मानकामे यांच्याकडे पैसे गुंतवू नका असा इशारा देण्यात आला आहे। ज्यांचे पैसे फसले असतील त्यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी, खालापूर।